मित्रांनो, हे आहे सुंदर गाव सोनेवाडी. स्वच्छतेची शिस्त, विकासाची गती आणि संस्कृतीचा अभिमान जपणारे गाव. गावाची ओळख आहे स्वच्छता, नियोजन आणि एकजूट. इथे दररोज सकाळी घंटागाडी प्रत्येक घरासमोर येते आणि घराघरातून कचरा गोळा केला जातो. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. प्रत्येक घरात कचरा वर्गीकरणाची सवय आहे. संपूर्ण कचऱ्याची योग्य विल्हेवाट डम्पिंग ग्राउंडमध्ये लावली जाते. म्हणूनच या गावात कुठेही कचरा किंवा घाण दिसत नाही. पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी भव्य क्रीडांगणाचे काम सुरू आहे. ह्या ठिकाणी हे भव्य दिव्य असं 5 एकराचं क्रीडांगणाचे काम चालू आहे. या क्रीडांगणासाठी आदरणीय लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नातून एवढं मोठं हे दिसतं, एवढा मोठा डोंगर होता. हा डोंगर पूर्ण तोडण्यात आला, याचं पूर्ण सपाटीकरण करण्यात आलं. हे याचं श्रेय आदरणीय श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातूनच हे झालेलं आहे. आणि हे क्रीडांगण होण्याचा उद्देश हा की जे गोरगरिबांचे मुलं आहे, जे शहरात राहू शकत नाही, त्यांच्यासाठी क्रीडांगणाचा उपयोग झालेला आहे. पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, आमच्या गावातले खूप मुलं मिलिटरीत हे ज्या सुविधा दिल्या यामुळेच मुलांची जाण्याची इच्छा मिलिटरीत, पोलीस यामध्ये खूप आहे. सोनेवाडी गावामध्ये श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातून हे 5 एकरामध्ये पूर्ण क्रीडांगणाचं काम चालू आहे. आणखी यामध्ये आता शौचालयसुद्धा मंजूर झालेलं आहे. लवकरच इथं शौचालय बांधकाम करण्यात येणार आहे. आणि खाली व्यायामशाळेचं काम चालू आहे आणि पाण्याची टाकीसुद्धा आहे तिथं. गावातील शेतकरी जलयुक्त शिवार अंतर्गत समृद्ध झाला आहे. नमस्कार, मी समाधान सुखदेव जाधव, राहणार सोनेवाडी. आमच्या इथे मागील वर्षामध्ये नदी खोलीकरणाचे तसेच पंचायत राजच्या माध्यमातून गाळमुक्त शिवार, गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार याच्या अंतर्गत बरेच कामं झालेले आहे. त्याच्या माध्यमातून गावामध्ये एक समृद्धी आलेली आहे. जसं की शेती म्हटल्यानंतर शेतीमध्ये जे पारंपरिक पिकं असतात त्यांना कुठेतरी फाटा देऊन जे नगदी पिकं आहे त्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जसं की केळी, हे नदीच्या खोलीकरणामुळे शक्य होऊ शकलेलं आहे. नदीच्या खोलीकरणामुळे जमिनीची पाणी पातळी वाढली, त्यामुळे विविध पिकांचा पर्याय शेतकऱ्यांपुढं समोर निर्माण झाला. त्यामुळे वेगळ्या पिकांकडे वळता आलं. जसं हळद असेल, शेवगा असेल, असे विविध प्रकारचे पिकं घेऊन शेतकरी आज समृद्ध झालेले आहेत. आमचं गाव समृद्ध नदी खोलीकरणामुळे झालेलं आहे. आणि पाझर तलाव आहे, त्याच्यामुळं समृद्ध झालेलं आहे आमचं सोनेवाडी गाव. सोनेवाडी संपूर्णपणे हागणदारीमुक्त गाव आहे. कोणीही उघड्यावर शौचास जात नाही. स्वच्छतेच्या बाबतीत एक टोपला पण गावात कचरा नाही. एक टोपला दाखवायचा आणि बक्षीस घ्यायचं. एक माणूस बाहेर शौचालयाला जाताना दाखवायचा आणि बक्षीस घ्यायचं. एक पण माणूस, 1800 लोकसंख्या गावची, त्यात एक पण माणूस बाहेर शौचालयाला जात नाही. पूर्ण शौचालयाचा उपयोग घेतात. कचरा बी सकाळी घंटागाडी कंटिन्यू आमची फिरती, त्याच्यात कचरा टाकला जातो. स्वच्छता ही इथे फक्त नियम नाही तर सवय बनली आहे. नमस्कार, मी वैशाली पांडुरंग वाघ, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सोनेवाडी. मौजे सोनेवाडी येथे आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू केलेले हे अभियान आजपर्यंत आम्ही यामध्ये 8 मुद्द्यांवर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे गावामध्ये राबवले आहे. त्यामध्ये वृक्षारोपण व संगोपन, तसेच रस्त्यांची दुरुस्ती, गटारे, बंदिस्त नाल्या, सांडपाण्याचे व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, मंदिरांची धार्मिक जे स्थळं आहे त्यांचे आम्ही सुशोभीकरण करून कलरिंग केलेली आहे. अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत सगळ्यांच्या अभियानाच्या अंतर्गत कलरिंग करून लोकसहभाग आम्हाला यामध्ये 100% मिळालेला आहे. तसेच पांदन रस्त्यांचे, शेतरस्त्याचे कामं आम्ही श्रमदानातून पूर्ण केलेले आहे. यामध्ये गावकऱ्याचा 100% सहभाग आम्हाला यामध्ये लाभलेला आहे. गावामध्ये दररोज घंटागाडी फिरती, कचरा सर्व गावाच्या बाहेर नेला जातो. गावामधले एकही व्यक्ती शौचालयात बाहेर उघड्यावर कोणीही बसत नाही. गावात भरपूर विकास झालेला आहे. शेतरस्ते झालेले आहे, शाळा रंगरंगोटी झालेली आहे, मंदिराची रंगरंगोटी झालेली आहे, गावामधले रस्ते वगैरे सर्व व्यवस्थित आहे. आमच्या सोनेवाडी गावामध्ये बरीचशी घरकुलाची योजना झालेली आहे. मलासुद्धा घरकुल भेटलेलं आहे. घरकुलाचं काम पूर्ण झालेलं आहे. तसेच गावामध्ये घंटागाडी दररोज सकाळी फिरती, कचरा गावाच्या बाहेर चालला जातो. तरी गावामध्ये सर्व स्वच्छतेचं वातावरण आहे. सर्व गावाच्या साथीमुळं, सर्वांच्या एकजुटीमुळं सर्व या गावाचा विकास झालेला आहे. तरी सर्व रोडमध्ये आमच्या 1 किलोमीटर झाडे लावलेली आहेत विविध साईडले. तसेच गावामध्ये सर्व स्वच्छता, अंडरग्राऊंड नाल्या, कोणतंही सांडपाणी
संडासलं कोणी व्यक्ती बाहेर जात नाही. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान यांच्या माध्यमातून स्वच्छ गाव, सुंदर गाव, समृद्ध गाव या संकल्पनेतून या ठिकाणी लोकसहभागातून शेतरस्ते असतील, क्रीडांगण असेल, कारण खेड्यातील तरुणांना सरावासाठी, सैन्य भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी या ठिकाणी क्रीडांगणाची आवश्यकता असते. त्या ठिकाणी लोकसहभागातून या ठिकाणी क्रीडांगण झालेलं आहे. यानंतर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक असणारा शेतरस्ता हा सुद्धा श्रमदानातून असेल तो या ठिकाणी झालेला आहे. आणि या सोनेवाडी गावातील अत्यंत महत्त्वाची समस्या होती पूल. तो या चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी पूर्ण झाला. त्यामुळे जवळपास सोनेवाडी गावातील 70% शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. कारण शेतातील माल असू द्यात किंवा शेतापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणारा हा पूल या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवनात एक क्रांतिकारी बदल घडवणारा होता. त्यानंतर पांढरे रस्ते असतील तर लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक पांढरे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. स्वच्छ पाणी पिण्यासाठी आवश्यक असतं हे संकल्पना लक्षात ठेवत ग्रामपंचायतनं आपल्या गावाला स्वच्छ पाणी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा प्रकारे आणि खेड्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांची सोय व्हावी यासाठी अभ्यासिकासुद्धा सोनेवाडी या गावात चांगल्या प्रकारे आहे. म्हणून जे पंचायतराज ग्रामसमृद्धी पंचायतराज हे अभियान राबवल्या जाते त्याचं प्रत्यय आमच्या सोनेवाडी गावात या ठिकाणी येत आहे. स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि समृद्ध गाव बनवण्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायत असू द्या आणि लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. बरेच आमचा रस्ता खूप घाणेरडा होता, परंतु लोकसहभागातून आणि लोकांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ते रस्तासुद्धा या ठिकाणी स्वच्छ झालेला आहे. म्हणून हे अभियान सोनेवाडी गावात 100% चांगल्या पद्धतीनं राबवलं जात आहे. पगार आम्हाला गावातच भेटतो. पहिल्यानं आम्हाला लांब जावं लागत होतं, आता आम्हाला गावातच भेटतो. कचरा घेऊन बाहेर जावं लागत होतं आम्हाला, आता गावात गाडी येते. आम्हाला हांडे घेऊन पाण्याला जावं लागत होतं बाहेर, तर आता घरपोच नळ येतात तिसऱ्या दिवशी. गावात नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा आहे. सांडपाण्यासाठी भूमिगत गटार व्यवस्था केली आहे. म्हणूनच आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही सुरक्षित आहे. गावात सुंदर स्मशानभूमी आहे आणि तिथे जाण्यासाठी पक्के डांबरी रस्ते सुद्धा आहेत. ह्या स्मशानभूमीपर्यंत येण्यासाठी 1 किलोमीटरचा रस्ता डांबरी तयार झालेला आहे. म्हणजे सुखसुविधा पूर्ण देण्याचा प्रयत्न आमचा गावकऱ्यांसाठी चालू आहे. या ठिकाणी पहिल्यानं मोठा डोंगर होता, त्या डोंगराची लेवल करून आम्ही इथं स्मशानभूमी बनवली. गावकऱ्यांच्या सहकार्यातून इथे मोठे काम झालेले आहे. आता ह्या ठिकाणी काही प्युअर ब्लॉक बसवण्यात आले. इथे काही बेंच आणायचे लोकांना बसण्यासाठी, एक शेड बांधायचं लोकांना बसण्यासाठी. अशी प्रगतीपथावर हे काम चालू आहे. थोड्या दिवसात हे काम पूर्णत्वास येईल. 2-3 महिन्याच्या आत आमची स्मशानभूमी एकदम नावरूपाला येणार आहे. आणि लोकांच्या सहकार्यातून हे खूप मोठं काम झालेलं आहे. पहिलं इथं काहीच नव्हतं. इथं म्हणजे पहिला डोंगर होता, डोंगर म्हणजे खोदून लेवलिंग करून इथं स्मशानभूमी आली. आता प्युअर ब्लॉक बसवण्यात आले. ती ह्या ठिकाणी आता बेंच आणणार आहे आम्ही. इथं पाण्याची व्यवस्था झाली. आता काही झाडं लावायचे, म्हणजे खूप मोठे डेव्हलपिंग याचं बाकी आता हे चालू आहे. प्रगतीपथावर काम येत आहे. धार्मिक स्थळे स्वच्छ, शांत आणि सुंदर असून ती गावाच्या संस्कृतीची ओळख दाखवतात. शेतकऱ्यांसाठी 8 ते 9 किलोमीटरचे पक्के रस्ते तयार केले आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष सगळ्यांनी सहकार्य केलं. डांबर रस्ता माझ्या शेतापर्यंत आणि शिरपूर रस्ता हा माझ्या शेतापर्यंत डांबर रस्ता होईल आहे. आणि पुढं खडीकरण झालेलं आहे. सर्व पूर्ण शेतातले रस्ते हे खडीकरण व डांबरीकरण झालेले आहे. गाव शिवारातील पाझर तलाव आणि नदी खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आपण ज्या ठिकाणी उभे या ठिकाणी सोनेवाडी गावचा पाझर तलाव आहे. या पाझर तलावाचे पूर्वी खोलीकरण नव्हते. आम्ही याची खोलीकरण 4 वर्षापूर्वी कमीत कमी 15 फूट खोदकाम याचं केलं. याचा मुरुम जो निघाला हे रस्त्यासाठी उपयोग करण्यात आला. याचा फायदा असा झाला, खोलीकरण झाल्यामुळं आमच्या पाणीपुरवठ्याची योजनेची विहीर आहे इथं हे जागीच. पहिल्या त्या विहिरीला 10 मिनटं बी मोटर चालत नव्हती. आज त्या विहिरीचं पाणी निघत नाही. या खोलीकरणामुळं येलागची आमच्या गावाच्या जवळपास किमान 100-200 एकराचा या पाझर तलावाच्या खोलीकरणामुळं आज पाणी निघत नाही. ही परिस्थिती ही आज जे अस्तित्वात आहे. आज पहा तुम्ही जे पाझर तलाव आहे त्याला धरणात स्वरूप आहे. एवढं पाणी तुंबलेलं आहे याच्यात. म्हणजे धरणासारखा हा मोठा तलाव तयार झालेला आहे. खोलीकरण पण तुम्हाला केलेलं दिसतं. 15 ते 20 फूट आम्ही खोलीकरण केलं. याचा मुरमाचा उपयोग आम्ही रस्त्यासाठी केला.
म्हणजे खोलीकरण तर झालं, पुन्हा आमच्या गावातले परत याच्यातून रस्ते पण तयार झाले. गावातील शाळा डिजिटल झाली आहे. प्रत्येक वर्गात टीव्ही आहे आणि मुलांना सुंदर आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जाते. माझे नाव अश्विनी ज्ञानेश्वर वाघ. मी शाळेबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, ती तुम्ही लक्ष चित्ताने ऐकावी. माझी शाळा खूप सुंदर आहे. माझी शाळा माझे विद्यार्थी मैत्रिणी व मित्र खूप सुंदर ठेवतात. आमच्या गावामध्ये एक स्वच्छतेबद्दल खूप सुंदर स्वच्छता केली जाते. माझ्या शाळेमध्ये खूप सारे टीचर्स लोक किंवा आपण गुरुजी पण म्हणू, गुरुजी पण लोक खूप आहे. माझे गुरुजी खूप सुंदर शिकवतात. माझ्या शाळेमध्ये एक असे उपकरण घेतले जातात, रांगोळी स्पर्धा किंवा स्वच्छताबद्दल थोडीशी माहिती किंवा निबंध, असे उपकरण अनेक घेतले जातात. दर शनिवारी आमच्या इथे बालसभा पण असते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापिका माननीय सौ पवार मॅडम हे आहेत. आमच्या शाळेचे मुख्याध्यापिका खूप सुंदर शिकवतात आणि आम्हाला जे पाहिजे ते आणून पण देतात. आम्हाला जर का स्वच्छतेसाठी झाडू वगैरे, सुपडी, डस्टबिन वगैरे सर्व पाहिजे ते आम्हाला सुरक्षितपणे आणून देतात. आणि आमच्या शाळेमध्ये फळे वगैरे सगळं जे आता जल वाचवा याच्यावर पण पोस्टर काढलेले आहेत आणि शाळे व्यवस्थापन समिती याच्यावर पण पोस्टर काढलेले आहेत. आमच्या शाळेमध्ये एका वर्गामध्ये टी व्ही पण आहेत. आमच्या शाळेत रांगोळी स्पर्धेमध्ये अनेक मुलींचा सहभाग पण होतो. आमच्या शाळेमध्ये डिजिटल शिक्षक उपकरण पण आहेत. माझ्या मैत्रिणी मला कोई अडचण आली, माझे गुरुजन पण, माझे टीचर पण का अडचण आली तर आम्हाला खूप मदत करतात. एवढंच मी म्हणून माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद. गावात शेतीतूर व्यवसाय म्हणून दूध डेअरी सुद्धा चालू आहे. आमच्या गावातील माननीय गणेश पवार ही डेअरी फार्म हा त्यांचा आहे आणि हे शेतीसाठी शेतीपूरक जोडधंदा त्यांनी दुग्ध व्यवसायाचा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे या दुधामुळे आमच्या गावातील गोरगरिबांची मुलं असतील, सर्वसामान्यांची मुलं असतील, त्यांना दुधासाठी इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. ह्या दुधाची उपलब्धता गावातच त्यांनी पुरवून दिलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांना या दुधाचा फायदा झालेला आहे आणि त्यांच्या शेतीसाठी सुद्धा जोडधंदा उपयुक्त ठरलेला आहे. सुंदर अंगणवाडीमुळे लहान मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे. मुलांसाठी अभ्यासिका. आमच्या सोनेवाडी गावामध्ये जे गोरगरिबांची मुलं आहे त्यांच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत व लोकसहभागातून एक अभ्यासिका चालू केलेली आहे. ती अभ्यासिका अत्यंत सुसज्ज व सकाळी 3 तास व संध्याकाळी 3 तास मुलं याच्यात अभ्यास करायला येतात. ही पाहून घ्या एकदा. एकदम सुसज्ज चेअर गिअर फॅन वगैरे लाईट सगळी व्यवस्था केलेली आहे आम्ही. ही बी सगळी लोकसहभाग ग्रामपंचायत. तरुणांसाठी व्यायामशाळा आणि जिम सुद्धा उपलब्ध आहे. श्रीमंतांची मुलं शहरात जाऊन जिम लावतात, ती व्यवस्था आम्ही गरिबांच्या मुलांसाठी सोनेवाडी गावामध्ये केलेली आहे. जिम, व्यायामशाळा ह्या गोष्टी मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने म्हणजे त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आम्ही गावात ही जिमची व्यवस्था केलेली आहे आणि ते बी अत्याधुनिक जिम आहे आमच्या सोनेवाडीला. आरोग्य, शिक्षण, शिस्त तिन्ही गोष्टींवर भर दिला जातो. गावामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावून परिसर हिरवागार करण्यात आला आहे. 3 मजली भक्कम ग्रामपंचायत इमारत उभी आहे. गावात अनेक घरकुलांची कामे सुरू आहेत. काही घरे पूर्ण झाली आहेत आणि अनेक कुटुंबाची स्वप्न साकार होत आहेत. मित्रांनो, ही आहे सोनेवाडी, एक सुंदर, स्वच्छ आणि विकसित असे आदर्श गाव.